आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, तुम्हाला आठवतंय का म्हणजे 8 मार्चला जे आहे पिहूला इंटरव्ह्यूसाठी एका स्कूलमध्ये बोलवलं होतं आणि माझ्या छोट्याशा चुकीमुळे जे आहे त्याचं इंटरव्ह्यू घेण्यातच आलं नव्हतं, कारण ही जी बॅग आहे स्कूल बॅग सो ती मी घरीच विसरून गेली होती। सो फायनली म्हणजे मला अपेक्षा नव्हती, पण तरी काल त्यांचा फोन आला। तसं ते बोलले होते की आम्ही रिटर्न तुम्हाला कॉल करू, पुन्हा जे आहे तुमची एक्झाम घेण्यात येईल। सो 1 महिना उलटून गेला, त्यामुळे असं अपेक्षाच नव्हती खरंच का त्यांचा कॉल येईल म्हणून। पण काल फायनली त्यांचा कॉल आला 3-4 वाजता आणि बोलले की उद्या 8 वाजता जे आहे तुम्हाला स्कूलमध्ये यायचं आहे। आता वाजलेले आहेत जवळपास म्हणजे 7ला 10 मिनिटं वेळ आहे आणखी, आणि आता आम्हाला निघायचं आहे। सो आधी जे आहे पिहूची बॅग पॅक करून घेतली मी, यामध्ये त्याचे सर्व फर्स्ट स्टँडर्डचे बुक्स, नोटबुक्स, पेन पेन्सिल जे लागणार आहे तिथे टेस्ट द्यायला ते सर्व साहित्य आहे। आणि सोबत त्यांनी असंही सांगितलं की तुम्हाला बराच वेळ लागू शकतो, म्हणजे 2-3 तास लागतील, त्यामुळे तुम्ही टिफिन वगैरे 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 सर्व घेऊन या म्हणून। सो टिफिनही मी पॅक केला, बॉटलही पॅक केली आणि पिहूचं मेन पिहूचं आहे सो तेही पॅक केलेले आहे सर्व। आणि चला आता आम्ही निघालो अकोल्याला जायला। होप सो तो या इंटरव्ह्यूमध्ये पास व्हावा, कारण माझी इच्छा आहे त्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची। आरोहीच्या स्कूलमध्ये पण म्हणजे तसा विचार तर होता घ्यायची, पण आरोहीची स्कूल खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, खूप जास्त। सो असं वाटत आहे की इतकं आपण जर म्हणजे स्कूलवर इतकं आत्ताच जर आपण एक्सपेन्स केलं तर पुढे म्हणजे त्यांच्या शिक्षणाला आणखी भरपूर खर्च लागणार आहे। सो त्यामुळे होप सो आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो त्याने क्लिअर करावा। तसा त्याचा अभ्यास आहे बऱ्यापैकी, तो नक्कीच क्लिअर करेल हे मला तसं माहीत आहे। पण काय होतं वेळेवर मुलं ना, म्हणजे कधी कॉन्फिडन्स कमी पडतो किंवा भितात, टीचर्स ऑब्वियसली वेगळे असणार आहेत वगैरे वगैरे। सो त्यामुळे जर अशी भीती वाटेल, पण तशी प्रिपरेशन तर त्याची करून घेतलेली आहे मी। बघू आता आल्यावर सांगतेच मी तुम्हाला का पिहूला म्हणजे ॲडमिशन मिळेल का नाही, कारण आजच सर्व ठरणार आहे। म्हणजे आजच एक्झाम घेतात, ओरल घेतात, त्यानंतर पेपर वगैरे म्हणजे रिटर्न पण घेतात बरं का, चेक करून त्यानंतर ते डिसाईड करतात की ते ॲडमिशन देणार आहेत की नाही ते। सो चला आता आम्ही निघतो आहोत। आरोहीचे बाबा मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे पाहत आहेत की चल बाई लवकर, मला समजलं त्यांच्या डोळ्यावरून, त्यांचं म्हणणं आहे चल बाई लवकर चल, नाही तर आजही वेळ होऊन जाईल। सो चला आता आम्ही निघतो। हां टिफिन। पिहूचा इंटरव्ह्यू झाला छान आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत क्रोमा शोरूममध्ये। आणि आल्यानं मला ह्या ऑफरमधल्या वस्तू दिसल्यात, ज्या डिस्प्लेवर मध्ये ठेवलेल्या वस्तू असतात ना त्या अगदी म्हणजे 20, 30, 40% डिस्काउंट होतं बरं का। पण यातली एकही गोष्ट म्हणजे मला घ्यायची नव्हती आणि इतकं सारं डिस्काउंट असूनही त्या बऱ्यापैकी महाग होत्या। सो त्यामुळे थोडा वेळ बघितलं, आता बघायचे तर पैसे नाहीत लागत ना। आणि लगेच जे आहे जे पाहायला आम्ही आलो होतो शोरूममध्ये त्या सेक्शनमध्ये आलोत, तर आम्हाला घ्यायचा होता कूलर। सो कूलर वगैरे बघितले, पण आम्हाला ना म्हणजे छोटा कूलर हवा होता आणि हे सर्व कूलर जे होते साईजनं मोठे होते आणि आमच्या बजेटच्या बाहेर होते। सो त्यामुळे कूलर तर काही आम्हाला आवडला नाही, पण पिहूला आवडली एक वॉच आणि तीही होती ॲपलची। त्यामुळे पिहू काही दुकानाच्या बाहेर निघायला तयार नव्हता आणि म्हणजे वॉचची प्राईज ऐकून आरोहीच्या पप्पांना फक्त चक्कर यायची बाकी होती। सो तिथनं आम्ही बाहेर आलोत आणि गुरुकृपा म्हणून बघा स्टील भांड्यांचं दुकान आहे, बऱ्याचदा शेअर केलेलं आहे, तिथे आलोत। खरं तर प्रेशर कुकर घ्यायचं होतं, पण त्यासोबत आणखी 1-2 गोष्टी घेतल्यात आणि चला घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला। सो फायनली आता आलो तर मी घरी आणि आता वाजलेले आहेत जवळपास 1 वाजला, सॉरी हां 1 वाजला ना, 1 वाजला। 12चं ऊन आम्ही डोक्यावर घेऊन आलेलो आहोत आणि अकोल्याचं 12चं ऊन म्हणजे विचारूच नका, इतकं भयंकर तापत आहे बाहेर की पूर्ण म्हणजे स्कार्फ बांधून होता, हात वगैरे सर्व झाकून होते, पण तरी इतकं ऊन लागत होतं ना। चष्मा लावून होता, पण चष्म्याच्या आजूबाजूला जी गॅप असते ना त्यातनं अशा उन्हाच्या वाफा लागत होत्या की विचारूच नका, असं म्हणजे पोळून निघाल्यासारखं वाटत होतं अक्षरशः। कसं तरी आलो बाबा, घरी आल्याबरोबर मस्त थोड्या वेळनं अंग टाकलं, पाणी पिले भरपूर, तरी काही म्हणजे असं कसं तरीच होत आहे, म्हणजे सांगू नाही शकत, इतकं पोळल्यासारखं होत आहे ना का विचारू नका। बरं चला सर्वात आधी गुड न्यूज द्यायची आहे। इंटरव्ह्यू पिहूने खूप छान प्रकारे जो आहे दिलेला आहे आणि रिटर्न टेस्ट पण खूप छान दिली त्याने, ओरल पण खूप छान दिली।
खरं तर मला भीती होती, म्हणजे कसं मुलं घाबरतात फक्त एवढंच होतं की पिहूला मला माहीत होतं प्रिपेअर होता तो बऱ्यापैकी, पण असं वाटतं तो ओरलमध्ये तो काही व्यवस्थित रिस्पॉन्स देईल का नाही. पण त्याने दिलं ॲन्सर, सर्व क्वेश्चन्सचे पण ॲन्सर दिलेत. म्हणजे आम्ही नव्हतो तिथे बरं का, आम्हाला ते सरांनी सांगितलं. पॅरेंट्स लोकांना वेगळ्या रूममध्ये बसवण्यात आलं होतं, मुलांना दुसरीकडे घेऊन गेले होते ते, पण पिहूने छान रिस्पॉन्स दिला आणि त्याची ॲडमिशन पण कन्फर्म झाली. 16ला आम्हाला त्याची ॲडमिशन करायला जायचं आहे. आणि बघा ना आजकालच्या स्कूलचं कसं असतं, म्हणजे त्यांना अगदी असा प्रिपेअर स्टुडंट हवा असतो. म्हणजे नर्सरीत वगैरेच जे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू घेतात, पण फर्स्टपासनं KG1 KG2 पासूनच बहुतेक ते एक्झाम घेतात. आणि खरंच आता काही काही स्टुडंट तर हुशार असतात बरं का, म्हणजे प्रत्येकच मूल हुशारच असतं, पण सिच्युएशन कधी कधी वेगवेगळ्या असतात. काही स्कूल म्हणजे आधी ज्या स्कूलमध्ये असतात त्या स्कूल व्यवस्थित अभ्यास घेत नाहीत किंवा घरी व्यवस्थित अभ्यास घेतला जात नाही वगैरे वगैरे, त्यामुळे मुलं आता कमी जास्त असतात अभ्यासात. मग अशा मुलांनी कुठं जायचं, समजा एंट्रन्स पास नाही झाले तर अशा मुलांनी मग कुठे जायचं. म्हणजे थोडीही स्कूल मेहनत करायला तयार नाही असं मला कधी कधी वाटतं. कारण आमच्यासोबतच होते, आम्ही 8 मार्चला जेव्हा गेलो होतो तेव्हा आमची ॲडमिशन म्हणजे बॅगच नव्हती नेली तर इंटरव्ह्यू घेतलेलाच नव्हता त्यांनी. पण तेव्हा त्या इंटरव्ह्यूमध्ये जे मुलं फेल झाले होते ना तेही मुलं होते पिहू सोबतच, आणि त्यातल्या 2-3 मुलं पुन्हा फेल झाले. सो त्यांनी रिटर्न पाठवलं. म्हणजे 2-2दा त्यांची टेस्ट घेऊन पण त्या मुलांना ॲडमिशन नाही दिली. आणि बघा ना, म्हणजे आता काय सेकंड स्टँडर्ड म्हणजे एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. आत्ता जरी त्या मुलांना चांगली शाळा मिळाली असती तर ते टिकू शकले असते, करू शकले असताना त्यांनी अभ्यास, पण तरी त्या मुलांना ॲडमिशन नाही मिळाली. आणि ते मागच्या म्हणजे आम्ही त्या पॅरेंट्ससोबत बोललो तर ते मागच्या वर्षीपासून त्या स्कूलमध्ये ट्राय करतायत असं त्यांनी सांगितलं. मागच्या वर्षी जागाच नव्हत्या आणि यावर्षीच तिथे काहीतरी जागा आहेत फक्त. तर त्यांना 2दा म्हणजे त्या मुलाला 2दा इंटरव्ह्यू देऊनही त्यांनी ॲडमिशन दिली नाही, पण लकीली पिहूला ॲडमिशन आता मिळालेली आहे. सो चला, आता गेलोच होतो तर थोडीशी शॉपिंगही करूनच आलो. शॉपिंग नाही, फक्त जो आहे प्रेशर कुकर, तुम्हाला माहीत आहे माझा कुकर मला किती जास्त प्रेशर देत होता. म्हणजे कंटाळली होती मी त्या प्रेशरला सॉरी कुकरच्या प्रेशरला. त्याचं गुड अगदी राऊंड झालं होतं खालून, ते गॅसवर राहतही नव्हतं. आणि ते ॲल्युमिनियमचं होतं ऑब्व्हियसली, आणि बरेचसे प्रॉब्लेम होते त्याचे. रिंग चेंज करून बघितली, सिटी चेंज करून बघितली, ते जे गुळ गोल झालं होतं त्यालाही ठोकून टाकून मी कितीदा सरळ केलं, पुन्हा ते तसंच होत होतं. कारण 13 वर्ष झाले मी त्या कुकरला यूज करत आहे. आणि तसंही ॲल्युमिनियम जास्त काही असं टिकाऊ नसतं. आणि बरं चला, म्हणून जे आहे मी हे आज कुकर घेऊन आली फायनली. 5 लिटरचं जे आहे मी कुकर घेऊन आलेली आहे. दाखवते तुम्हाला. फायनली मिळालं मला माझं कुकर. सो फायनली मला माझं कुकर मिळालेलं आहे. खूप दिवसापासून मला कुकर घ्यायचा होता, तुम्हाला आठवते का, मी नेहमीच सांगत होते कुकर घ्यायचा आहे. आणि फायनली जो आहे मी हा प्रेस्टिजचा जो आहे कुकर घेतलेला आहे 5 लिटरचा. छान आहे कुकर, स्टेनलेस स्टील असल्यामुळे, म्हणजे मला स्टेनलेस स्टीलचाच घ्यायचा होता. हा फुल स्टेनलेस स्टील आहे, ट्रायप्लायचा आहे, छान फ्लॅट बॉटम आहे, त्यामुळे इंडक्शनवर गॅसवर कशावरही येऊन जातो. आणि प्रेस्टिजचा आहे म्हटल्यावर क्वालिटीचा तर काही इश्यू नसणारच आहे. चला, आणि हा कुकर कितीला मिळाला मला सांगू का, शोधू द्या मला. आणि हा कुकर मला पडलेला आहे 2600ला. आणि त्यामध्ये जे 2 त्याला डबे आलेत ते वेगळे घ्यावे लागलेत. ते 200ला समथिंग पडलेले आहेत, कारण क्वालिटी त्या डब्यांची खूप छान आहे. सो म्हणजे डबे धरून जर म्हटलं तर 2800ला हा मला प्रेस्टिजचा 5 लिटरचा कुकर जो आहे पडलेला आहे. आणि आणखीही 1-2 वस्तू आणलेल्या आहेत मी. त्यातली सर्वात जास्त मला आवडलेली म्हणजे हा नाईफ. बघा काय मस्त आहे ना, कलर पाहूनच मला इतका आवडला ना की लगेच मी हातात घेतला. रुची पप्पा बोलली एवढं मोठ्याचं काय करशील, पण आता तुम्हाला माहित आहे टरबूज खरबूज इतकं काही येत राहतं, त्यामुळे त्यासाठी ना मस्त आहे हा. टरबूज कापायच्या कामात येईल मला. आणि व्हेजिटेबलही कट करू शकतो आपण, इतका काही मोठा नाही हा. आणि मस्त आहे, मला आवडला. आणि कलर बघा किती गोड आहे याचा. आणि सोबतच हे लायटर पण घेऊन आले मी. सेम लायटर मी आधीही घेऊन आले होते, पण ते खराब झालं.
पण ते खराब झालं. मी त्यांना बोलली तशी का तुम्ही 1 वर्षाचं देता वॉरंटी, पण लायटर तर काही चाललं नाही 6 महिनेही. सो ते बोलले तुम्ही आम्हाला रिटर्न आणून द्यायला पाहिजे होतं, आम्ही तुम्हाला दुसरं दिलं असतं. पण म्हटलं काय 50-60 रुपयासाठी, 50-60च आहे ना बघू. हा 50 रुपयाच्या लायटरसाठी काय म्हटलं जाऊ दे रिटर्न द्या. मला माहित होतं ते रिटर्न होतं म्हणून, पण जसं तुटलं ना तसं मी लगेच डस्टबिन मध्ये जे आहे मी टाकून दिलं. कारण 50 रुपयासाठी त्यांना तर परवडलं पाहिजे ना. सो हे एक लायटर घेऊन आले. धर लायटर पाहायचं तुला, धर. आणि सोबतच हे 2 स्पून आणलेत मी. हा एक स्पून घेऊन आले आणि हा एक सराटाचा. जसं मी कालच शेअर केलं की आता दररोज म्हणजे माझा प्रयत्न असणार आहे की रात्रीच्या जेवणात तरी भाकरीच बनल्या पाहिजे. सो हा उलटण्यासाठी मस्त आहे. भाजीच आहे का. आणि एक ही पिहूसाठी डिश. दुकानात माहिती आहे का, म्हणजे कोणतीही वस्तू कोणतीही नाही असे जे आहेत ना थोड्याफार. आता ही प्लेट बघा 179ची आहे. सो ती आम्हाला त्यांनी 90ला दिली, म्हणजे 50% ऑफ अशी जी आहे आजची शॉपिंग झालेली आहे. चला आता व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू. आधीच जे आहे मी शॉपिंग दाखवून दिली, कारण ना काय होतं मग मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं असतं, त्यामुळे मग त्याला जागा शोधत बसावी लागते की कुठे ठेवू व्यवस्थित, नंतर शेअर करू असं तसं. आता तुम्हाला दाखवून दिली तर त्यामुळे आता ज्याच्या त्याच्या जागेवर सर्व वस्तू मी ठेवून दिल्यात. आणि चला आता मी लावलेले आहेत कपडे. सकाळी 7 वाजताच गेल्यामुळे भांडे कपडे सर्व बाकी होतं. सो कपडे लावले आणि भांडे बघा किती सारे आहेत. पण खरं सांगू का आता कपॅसिटी नाही आहे. सो आता मी म्हणजे नाही घसणार आहे, कारण इतकं उन्हात फिरलो ना त्यामुळे ना असं म्हणजे शरीर असं गरम झाल्यासारखं. आल्या कूलरमध्ये बसली बरं का, पण काहीही फायदा नाही. कूलर म्हणा AC म्हणा आपल्या शरीरानं फक्त वरून तेवढा थंडावा देतात, पण आतनं जो आपल्या शरीराचा दाह होत असतो ना तो काही वेगळाच असतो. आणि म्हणतात ना जुनं ते सोनं. खरंच अशा वेळेस मग मला आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी असतात ना त्यांची आठवण येते. मी लगेच ना चिंच भिजायला घातली आणि काही नाही अर्ध्या तासात चिंच छान भिजून झाली. त्यानंतर तिचा ना मस्त असा गर काढला आणि आता मी त्यामध्ये करणार आहे ॲड गूळ. बघा गूळ आणि चिंचचं पाणी आपले जुने लोक फार पूर्वीपासून पीत आलेले होते. आपलं शरीर आतून थंड ठेवण्यासाठी गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. तसंच चिंचसुद्धा जुनं ते सोनं म्हणतात, ते काही उगाचं नाही. आता आपण म्हणजे ह्या चहाच्या बिह्याच्या सवयी लावून घेतलेल्या आहेत, किंवा घरी पाहुणे आलेत, कोणी मित्रमंडळी आली की आपण चहा किंवा कॉफी करतो. पण जुन्या काळात असं नव्हतं. बाहेरून आलं की ते सरळ गूळ पाणी प्यायचे, कारण बाहेर उष्णतेमुळे जो काही शरीराचा दाह व्हायचा आतनं बाहेरनं, त्यासाठी गूळ पाणी म्हणजे खरंच खूप लाभदायी असायचं. किंवा गूळ पाण्याने ना इन्स्टंट एनर्जी येते. जो काही थकवा वगैरे आलेला असेल तो जातो, पोट साफ राहते, वजन कंट्रोल होते. बरेचसे फायदे आहेत बरं का गुळाचे आणि चिंचेचेही. त्यामुळे मीही म्हणजे उन्हाळ्यात तरी चिंच गुळेचं पाणी किंवा त्याला तुम्ही पन्ह शरबत काहीही म्हणू शकता ते पीत असते. चिंच भिजायला घातली, तिचा मस्त गर काढून घेतला, त्यामध्ये गूळ ॲड करून ना छान मिक्स केलं आणि तसंही पिऊ शकता. भन्नाट लागते, पण आणखी त्याला चवदार बनवण्यासाठी आता बनवू शकतो तर काय हरकत आहे नाही का. त्यामध्ये मी विलायची पावडर टाकली आणि थोडंसं काळं मीठ घातलं आणि मस्त असं गाळून घेतलं. आणि बघा झालं आपलं चिंचेचं पन्ह तयार. याला तुम्ही शरबतही म्हणू शकता किंवा चिंच गुळाचं पाणीही म्हणू शकता. खूप लाभदायी आहे हे आपल्या शरीरासाठी आणि उन्हाळ्यात तर हे म्हणजे प्यायलाच पाहिजे असं मी म्हणेल. आणि खरं सांगू का, म्हणजे विकतच्या कोणत्याही शरबतापेक्षा खूपच टेस्टी लागते. म्हणजे असं पाहिलं कीच तोंडाला इतकं पाणी सुटतं ना. चला आता मी माझं मस्त चिंचेचं पन्ह एन्जॉय करते. आज ना मी सकाळी 7 वाजताच मार्केटमध्ये गेली होती आणि त्यामुळे ना फक्त स्वयंपाक करता आला. भांडी कपडे झाडू पोछा सर्व बाकी होतं. हां झाडून काढलं होतं मी, पोछा लावायचा बाकी होता. पण घरी आली तर मला सरप्राईज मिळालं. आरोहीने सर्व घर मस्त क्लीन केलं होतं खरं, पण तिला काही प्लांट्समध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे ती गार्डनमध्ये आलीही नाही. आणि गार्डनला म्हणजे झाडांना पाणी देणं तर दूरच. आणि घाईघाईत मीही म्हणजे माझ्या डोक्यातून निघूनच गेलं. मी 10 मिनटं काढू शकली असती बरं का माझ्या प्लांट्सला पाणी द्यायला, पण घाईघाईत माझ्या डोक्यातून निघूनच गेलं. आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या प्लांट्सची काय कंडिशन झालेली आहे ते. कारण आता
इतकं ऊन आहे का रोज सकाळी प्लांट्सला पाणी द्यावंच लागतं. जर 8-9च्या दरम्यान पाणी नाही दिलं तर 3-4 वाजेपर्यंत प्लांट्स बघा माझे कसे होऊन जातात ते. बघा हे कोलियसचं प्लांट आणि कोलियसचं प्लांट तर असं आहे त्याला रोजच पाणी लागतं. आणि फक्त कोलियसच नाही बरं का, भरपूर प्लांट्स असे आहेत त्यांनी माना टाकल्या. बघा ना, आता थोडंही झाडांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही आहे. तुम्ही बघितलं ना किती झाडं माझी अशी कोमेजून गेलीत. चला आता मी माझ्या सर्व प्लांट्सला मस्त भरभरून पाणी देते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सोबत छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.